थाळनेर पोलिसांनी बेकायदेशीर गांजा वाहतूक करणाऱ्या 2 जणांना अटक करून त्यांच्याकडून 5,83,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय। ही कारवाई सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास करण्यात आली होती। जिल्हा पोलीस अधीक्षक धुळे यांच्या आदेशान्वये दिनांक 19 डिसेंबर 2025 रोजी शिरपूर चोपडा रस्त्यावरील भाटपुरा चौक येथे थाळनेर पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आली होती। दरम्यान दिनांक 20 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 5 वाजण्याच्या सुमारास 4 चाकीमध्ये 2 तरुण चोपड्याकडून शिरपूरकडे गांजाची बेकायदेशीर वाहतूक करत होते। मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी शिरपूर चोपडा रस्त्यावरील भाटपुरा चौकीजवळ सापळा रचून गांजाची तस्करी उघडकीस आणली। कारवाई दरम्यान पोलिसांनी 10 किलो 380 ग्रॅम वजनाचा गांजा, त्याची बाजार किंमत 83,000 इतकी व स्विफ्ट कारची एकूण किंमत 5 लाख इतकी असा एकूण 5,83,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करत 2 आरोपींना अटक केली आहे। तसेच कारवाईसाठी लागणारे सर्व साहित्य घेऊन प्रभारी अधिकारी शत्रुघ्न पाटील हे PSI समाधान भाटेवाल, सरकारी पंच, राजपत्रित अधिकारी दिनेश ठाकरे, पुरवठा निरीक्षक शिरपूर, वजन काटाधारक, फोटोग्राफर, फॉरेन्सिक पथक व पोलीस स्टाफसह भाटपुरा चौक येथे गेल्यावर आरोपींची विचारपूस केली असता त्यांनी त्यांची नावे कुणाल सुभाष नाईक वय 24 राहणार दौलतनगर तालुका शिरपूर जिल्हा धुळे, आकाश मुकुंद पानपाटील वय 28 राहणार मोगलाई रमापती चौक तालुका जिल्हा धुळे येथील असल्याचे सांगितले। या दोघांविरुद्ध थाळनेर पोलीस स्टेशन येथे NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे। पुढील तपास PSI समाधान भाटेवाल हे करीत आहे। सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शत्रुघ्न पाटील, PSI समाधान भाटेवाल, PSI हर्षल पाटील, भूषण रामोळे, धनराज मालचे, किरण सोनवणे, उमाकांत वाघ, मुकेश पावरा, राम बोरसे, आकाश साळुंके अशांनी मिळून केली आहे। धुळे तालुका प्रतिनिधी गणेश बागुल। मी सपोने शत्रुघ्न पाटील, थाळनेर पोलीस स्टेशन दिनांक 19/12/25 रोजी रात्री ते दिनांक 20/12/2025 रोजी पहाटे 5 वाजेपर्यंत माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशाने शिरपूर चोपडा रस्त्यावर भाटपुरा पोलीस चौकी या ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली होती। नाकाबंदी दरम्यान नाकाबंदी चालू असताना नाकाबंदी पथकास साधारण 20/12 रात्री मध्यरात्री स्विफ्ट कार नंबर GJ06PL6353 ही चेक करण्यात आली। सदर कारमध्ये दोन्ही सम होते। सदर गाडी चेक केली असता त्याच्यामध्ये गांजा मिळून आला। त्यानंतर आज रोजी माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत धुळे यांच्या परवानगी घेऊन राजपत्रित अधिकारी शिरपूर तहसील कार्यालय तसेच सरकारी पंच, फोटोग्राफर, काटा वजनधारक यांना पाचारण करून आम्ही स्वतः सपोने शत्रुघ्न पाटील तसेच PSI भाटेवाल व इतर अंमलदार पथक असे जाऊन शिरपूर चोपडा रोडवर भाटपुरा चौकी या ठिकाणी छापा कारवाई केली असता पंचनामा केला असता साधारण 10 किलो गांजा, त्याची किंमत 83,000 रुपये तसेच सदर स्विफ्ट कार 5 लाख किमतीची ही गुन्ह्याच्या आम्ही जप्त करण्यात आली आहे। तसेच सदर गांजा हा ज्यांच्याकडे मिळून आला कारमध्ये त्या इसमांचं नाव आहे त्यांचं नाव आहे आकाश मुकुंद पानपाटील वय 28 वर्ष राहणार धुळे। दुसरा इसम कुणाल सुभाष नाईक वय 24 वर्ष राहणार शिरपूर अशांना सदर मुद्देमाल जप्त करून दोन्ही इसमांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध पोलीस कॉन्स्टेबल मुकेश पावरा यांनी दिलेल्या तक्रारीवरून थाळनेर पोलीस स्टेशन या ठिकाणी NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल असून पुढील तपास PSI भाटेवाल हे करीत आहेत।